सर्वप्रथम आम आदमी पार्टीचं मी मनापासून कौतुक करतो, कारण राघव चड्डा सारखे जे खासदार आहेत त्यांना उपनेते पटावरून हटवण्याचं काम या ठिकाणी आम आदमी पार्टीने केलंय आणि त्याचबरोबर लेखी पत्र देऊन सांगितलं की यापुढे राघव चड्डा यांना राज्यसभेत बोलू देऊ नये असं पत्र सुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। म्हणजे खरंच ना, राघव चड्डा सारख्या खासदारावरती हीच कारवाई व्हायला पाहिजे का? कारण ते सामान्य माणसांच्या प्रश्नाबद्दल बोलतात, म्हणून या ठिकाणी त्यांच्यावरती ही जी कारवाई झाली ना, ती कारवाई योग्य झालेली आहे। कारण राघव चड्डा हे एकमेव असे खासदार आहेत की तुम्ही आज जर कोणत्याही यंग जनरेशनला विचारलं किंवा सामान्य माणसाला जर विचारलं की या देशामध्ये सामान्य माणसाचा आवाज उचलू शकणारा कोणता खासदार असेल तर ते आहेत राघव चड्डा। आणि मग अशा खासदारांना निलंबित करायला पाहिजे, कारण एकमेव खासदार होता ना, एकमेव असे खासदार आहेत की जे या ठिकाणी सामान्य लोकांच्या प्रश्नाबद्दल बोलतायत। मग असे खासदार या ठिकाणी उपनेते पटावून हटवलेच पाहिजे। मला हा एक प्रश्न पडतो की आम आदमी पार्टीला अरे बाबा, म्हणजे डिलिव्हरी बॉयचा प्रश्न असेल किंवा एअरपोर्टवरचा समोसा आणि चायचा प्रश्न असेल किंवा या ठिकाणी तुमच्या 28 दिवसांचा जो महिना धरतायत ना टेलिकॉम कंपन्या, ह्याच्याबद्दलचा प्रश्न असेल किंवा जर एखादा आमदार खासदार काम करत नसेल तर त्यांना त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार असेल, ह्या गोष्टी करणारे एकमेव खासदार या देशामधले ते होते राघव चड्डा। आणि त्यांना मात्र या ठिकाणी त्यांच्या पदावरून दूर करण्याचं काम या ठिकाणी आम आदमी पार्टीने केलंय। याचा अर्थ काय समजायचा, म्हणजे आम आदमी पार्टीलाच राघव चड्डा यांची जी वाढणारी पॉप्युलॅरिटी होती ती सहन झाली नाही का? की जे अरविंद केजरीवाल जे आहेत काहीतरी सेटलमेंट करून जेलमधनं बाहेर आलेत असंही लोकांमध्ये चर्चा आहे। म्हणजे तुम्ही बरं काय राघव चड्डा यांनी जर चुकीचं बोलले असते तर हे सगळी जनता एवढे व्हिडिओ काढले नसते, जनताने एवढा आवाज उठवला नसता। आजही जनता राघव चड्डा यांच्या पाठीमागे आहे। म्हणजे कदाचित त्यांची पॉप्युलॅरिटी तुम्हाला सहन झाली नसेल किंवा अन्य काय कारण आहेत ते कारण या ठिकाणी समजायला तयार नाहीत, परंतु आजही सामान्य जनता मात्र एकाच खासदाराचा आवाज ऐकू इच्छिते आणि ते नाव म्हणजे आहे तर राघव चड्डा। आणि सर्वसामान्य जनता राघव चड्डा यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहे, कारण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम ते या ठिकाणी करतायत। काही असो, आम आदमी पार्टीने कोणताही निर्णय घेऊ, मात्र आम्ही मात्र राघव चड्डा यांच्या पाठीमागे 100% उभा आहोत। तर तसा थांबतो। धन्यवाद।